रावसाहेब, दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल तुम्हाला धक्कादायक वाटतात का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, केजरीवाल यांचा पराभव झाला. दिल्ली विधानसभेचे निकाल हे आम्हाला अजिबात धक्कादायक वाटत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्ली काबीज करायची हा भारतीय जनता पक्षाचा, खास करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा एक कलमी कार्यक्रम होता आणि त्यासाठी त्यांनी प्रचंड मोठी फौज दिल्लीमध्ये होती. 10 वर्ष केजरीवाल यांचं राज्य तिकडे होतं. त्यांच्या कारभाराविषयी टीका टिप्पण्या बऱ्याच होत आहेत, पण लोकांनी त्यांना 10 वर्ष निवडून दिलं. एक आंदोलनातून आलेला पक्ष लोकांनी सत्तेवर बसवला. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी ही जी काय महाशक्ती आहे, सत्ता, पैसा, यंत्रणा, याच्यापुढे ह्या वेळेला त्यांचा निभाव लागू शकला नाही. जे महाराष्ट्रात, ज्याला आम्ही महाराष्ट्र पॅटर्न असं नाव दिलं आहे, तो महाराष्ट्र पॅटर्न मोदीजी आणि शहाजींनी व त्यांच्या पक्षानं दिल्लीत राबवला. मतदार यादीमध्ये बाहेरची नावं घुसवणं आणि ज्या भागात आपला नक्की विजय मिळेल किंवा मताधिक्य मिळेल त्या मतदार याद्यातून हजारो नावं गायब करणं, जे महाराष्ट्रात सुद्धा झालं, याच्या नंतर लक्षात आलं. असे सगळे उपक्रम राबवले. एका एका घरातून 300-300, 400-400 नावांची नोंदणी मतदार यादीत झाली. जे लुटीन दिल्लीमध्ये बंगले आहेत, जे रिकामे आहेत, ज्या बंगल्यात कोणी राहत नाही, अशा बंगल्यातून सुद्धा झालं. म्हणजे केजरीवाल साधारण 1500 मताने हरला, 1200, आणि त्यांच्या मतदारसंघामधल्या अनेक बंगल्यांतून साधारण 200-300 मतांची नोंदणी झाली, जे तिथले रहिवासी नाही. आणि या पराभवाचं मुख्य कारण काँग्रेस आणि आप हे यावेळेला वेगळे लढले. आतापर्यंत ते वेगळेच लढत होते, पण ह्या वेळेला शत्रू अधिक ताकदीनं आपल्यासमोर लढतोय भाजपसारखा, याचं भान जर ठेवलं असतं आणि आमच्या इंडिया ब्लॉकमधले 2 प्रमुख पक्ष एकत्र आले असते तर नक्कीच आजचा निकाल वेगळा दिसला असता. केजरीवाल यांचा पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये का फार मोठं अंतर नाही आहे, फार तर 2%. पण काँग्रेसला साधारण 7.5% मतं काँग्रेसने घेतली आहे. म्हणजे 50%च्या वर काँग्रेस आणि आपची मतं आहे. पण उमर अब्दुल्ला याने जे सांगितलं आहे ते सत्य आहे. अजून भांडत बसा आणि मग मोदीचा विजय झाला म्हणून छाती पिटत बसा. बाकी मला याच्यावर काही म्हणायचं नाही. पण रावसाहेब, त्यात असं आहे की भाजपचा विजय, काँग्रेसला खातंही उघडता आलं नाही, केजरीवालांचा पराभव, तर अशा वेळेस इंडिया अलायन्सच्या भवितव्यावरही प्रश्न. केजरीवाल यांचा पराभव झालेला आहे, मनीष सिसोदिया यांचा पराभव झालेला आहे, सौरभ भारद्वाज यांचा पराभव झालेला आहे, सत्येंद्र जैन यांचा पराभव झाला आहे, गोपाळ राय यांचा पराभव झाला आहे. आतिशी ज्या मुख्यमंत्री आहेत त्या एकमेव जिंकलेल्या दिसतात, बाकी सगळं त्यांचं कॅबिनेट हे पराभूत झालं आहे. त्यांचे जे प्रमुख सगळे आधारस्तंभ होते आपचे, ज्याने आप निर्माण केली आणि 10 वर्ष सत्तेमध्ये राहिले, ते सगळे पराभूत झाले. लोकांनी त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे, नाही असं नाही, पण तरीही ते पराभूत झाले. कारण ज्या पद्धतीनं समोरून हल्ले झाले, ज्या पद्धतीनं घोटाळे झाले असं म्हणतो. पण शेवटी निवडणुकीमध्ये आता या गोष्टीवर चर्चा करण्यात काय अर्थ नाही. हार आणि जीत या 2च गोष्टीला महत्त्व असतं. आता महाराष्ट्रामध्ये आम्ही रोज सांगतोय की मतदार यादीमध्ये कसा घोटाळा झाला, 39 लाख मतं कशी वाढवली आणि त्या आधारावर भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष जिंकले. पण निवडणूक आयोग ऐकायलाच तयार नाही. त्याच्यामुळे भिंतीवर डोकं फोडून घेण्यापलीकडे आमच्या हातात सध्या काही नाही, पण आम्ही डोकं फोडत राहू.
महाराष्ट्रातील अनेक नेते म्हणतायत की एकत्रित लढायला हवं होतं. रोहित पवार देखील म्हणतायत की बघा हे सगळ्यांचंच मत आहे. रोहित पवार बोलतायत, अन्य काही लोक बोलत आहेत, पण ओमर अब्दुल्ला हे अनेक दिवस सांगतात आणि आमची तीच भूमिका होती की काँग्रेस आणि आप यांनी या संकट काळामध्ये एकत्र यायला पाहिजे होतं. हरियाणामध्ये दोघे एकत्र आले नाहीत, त्याचा फायदा भाजपला झाला. दिल्लीमध्ये दोघे एकत्र आले नाहीत, त्याचा फायदा भाजपला झाला. इंडिया आघाडीतल्या या सगळ्या घटक पक्षांनी ठरवायला पाहिजे आपल्याला भाजपचा पराभव करायचा आहे की नाही, की आपण असेच एकत्र एकमेकांमध्ये तंगड्यात तंगडं घालून भारतीय जनता पक्षाचा मार्ग हा सुकर करतो आहोत. आम आदमी पक्षाचे जे नेते हरले त्यांच्यामध्ये पण जे मतांची मार्जिन होती अगदी कमी होती. अत्यंत कमी. महाराष्ट्रातील आपण तसंच पाहिलं की अनेक नेते जे आहेत किंवा मोठी मंडळी तिथं कमी मताने हारलेली. होय, तोच पॅटर्न तिथं राबवला गेलेला आहे. मी जे मगासपासून म्हणतो की महाराष्ट्र पॅटर्नच राबवला गेला. काल राहुल गांधींबरोबरच्या पत्रकार परिषदेत मी हे स्पष्ट केलं की दिल्लीमध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवला गेला आहे आणि त्याचा उद्या निकालात तुम्हाला परिणाम दिसेल. महाराष्ट्र पॅटर्न त्याने एकेकाळी या महाराष्ट्रामध्ये लातूर पॅटर्न होता, आपल्याला माहीत असेल. SSC बोर्डामध्ये लातूरचीच मुलं पहिली यायची. कशी यायची, काय यायची, हे सगळ्यांना लातूरचाच मुलगा पाहिजे. 10वी 12वी पहिला म्हणजे पहिलाच ठरलेलंच आहे. लातूरमध्ये जे काय कोचिंग क्लासेस होते, त्यांची जी काय एक यंत्रणा होती असं म्हणतात, मला माहीत नाही. लातूर पॅटर्न, आता लातूर पॅटर्न कुठे आहे, संपला. आता निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्र पॅटर्न तयार केला. तो काही काळ चालेल. नंतर लातूर पॅटर्नप्रमाणे हा त्यांचा पॅटर्नसुद्धा इतिहास जमा. हे राजकारणामध्ये असे प्रयोग, अघोरी प्रयोग होत असतात. काही काळ आपल्याला संयमाने काम करावं लागतं. आम्हालासुद्धा त्यांचे जे मार्ग आहेत जिंकण्याचे त्याचा अभ्यास करावा लागतो आणि कार्यकर्त्यांना त्याबाबत आम्हाला मार्गदर्शन करावं लागतं. राऊत पण एक आहे की ज्या दिवशी मतदान होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाकुंभला गेले, तिथे त्यांनी गंगा स्नान केलं. समजा जर केजरीवाल किंवा राहुल गांधी यांनी असा काही सहभाग महाकुंभमध्ये दाखवला असता तर काही फरक पडला असता, मला काय वाटतं? नाही, नरेंद्र मोदी हे सातत्याने निवडणूक आली मतदानाच्या दिवशी कधी पशुपतीनाथला जातात, कधी केदारनाथच्या गुफेत जाऊन बसतात, कधी कन्याकुमारीमध्ये जाऊन पूजा अर्चा करतात आणि कधी कुंभच्या मेळाव्यात जाऊन गंगा स्नान करतात. हा एक मोदींचा परंपरा आहे राजकारणातली की मतदानाच्या दिवशी मी किती कडवट हिंदू आहे आणि हिंदूंनी मला एक गठ्ठा मतदान करावं यासाठी त्यांचा हा एक कार्यक्रम सुरू असतो. बाकी कामावर निवडणुका जिंकतात का? अजिबात. लोकांना धर्माची अफूची गोळी द्यायची, गुंगीत आणायचं आणि मतदान करून घ्यायचं. त्या दिवशी दिवसभर मोदीजी हे गंगे स्नान करताना दिल्लीची जनता पाहत होती, केदारनाथच्या गुफेत घुसलेले पाहत, ध्यानस्थ बसलेले आहेत पण कॅमेरे लागलेले आहेत. कन्याकुमारी पूजा करतायत पण कॅमेरे लागले. अयोध्येचं प्राणप्रतिष्ठा करताना ध्यानधारणा करतायत पण कॅमेरे लागले. हे लोकांनी पाहावं आणि मतदान करावं ही त्यांची अपेक्षा आहे. पण राऊत आणखी काही मुद्दे होते या निवडणुकीत, विशेष करून जो लिकर स्कॅम दिल्लीमध्ये झाला त्याची मोठी चर्चा किंवा तो एक निवडणुकीचा मुद्दा होता. कारण त्यात केजरीवाल, सिसोदिया यांना तुरुंगात जावं लागलं. सगळ्यांनाच जावं लागतं. केजरीवालांनी जो शीश महल उभा केला, कोट्यवधी खर्च त्यांच्या निवासावर केला. मला असं वाटतं गाडी वापरणार नाही, लाल दिव्याची गाडी वापरणार नाही, बंगला वापरणार नाही, असे जे काही त्यांनी घोषणा केल्या होत्या. नाही, हे याचा काही प्रभाव पडला नाही. त्यानंतर किमान 2 निवडणुका केजरीवाल जिंकलेल्या आहेत. पण ह्या वेळेला नरेंद्र मोदीजी म्हणजे प्रधानमंत्रीजी आणि गृहमंत्री अमित शहा या दोघांनी ठरवलंच होतं पडेल ती किंमत मोजून केजरीवाल यांचा पराभव करायचा आणि ती त्यांनी प्रचंड किंमत मोजली. त्यासाठी यंत्रणा ताब्यात घेतली, चुनाव आयोगाला हाताशी धरलं, प्रचंड पैसे वाटले, आपच्या कार्यकर्त्यांवर रोज गुन्हे टाकत राहिले, नवीन नवीन गुन्ह्यात त्यांना अडकवण्यात आलं आणि अशा पद्धतीने निवडणूक ते जिंकले. खोटे मतदार टाकले, आपला मतदान करणाऱ्यांची हजारो नावं वगळली गेली. हे पुराव्यासह त्यांनी समोर आणलं. महाराष्ट्रात सुद्धा नेमकं हेच घडलं होतं पण आमच्या उशिरा लक्षात आलं. हे आमच्या उशिरा लक्षात आलं पण तोच पॅटर्न दिल्लीमध्ये राबवला.
39 लाख मतं जी महाराष्ट्रात वाढली त्यातले 2, 5, 10 लाख मतं नक्कीच परत तिथे गेली. ही 39 लाख मतं आता बिहारच्या निवडणुकीत जातील आणि अशा पद्धतीनं या देशात लोकशाहीवर कफन ओढण्याचा कार्यक्रम हा सुरू झालेला आहे. साहेब, आधी महाराष्ट्र, आता दिल्ली. पण आता तुम्हीच म्हणताय की इंडिया आघाडीमध्ये एक दिसत नाही. तो एक नऊ- आम्ही त्याच्यावर माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही या सगळ्या घडामोडींबाबत चिंता व्यक्त केली. तेही असं करतात की आपल्याला एकत्रपणे काम करण्यासाठी पुन्हा नव्याने विचार करावा लागेल आणि एकत्र कसं काम करता येईल याबाबत ते स्वतः सगळ्यांशी चर्चा करतील. काँग्रेस पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, तर म्हणजे मोठ्या भावानं संयमाची भूमिका घेणं गरजेचं असतं. गौतम हिंदी में जानना चाहेंगे, आज जो दिल्ली चुनाव में नतीजे आए हैं उसके बाद भाजपा भी नई सरकार बनाती हुई नजर आ रही है, लेकिन आम आदमी पार्टी के हार के क्या मायने रहेंगे? क्या इंडिया अलायंस अलग अलग लड़ी, इंडियन अलायंस की पार्टी अलग अलग? बात यह है कि देश के प्रधानमंत्री, देश के गृहमंत्री, देश का पूरा केंद्रीय कैबिनेट, राज्यों के मुख्यमंत्री, देश भर से आए हुए लाखों लोग, MLA, MP सब दिल्ली में डेरा डालकर बैठे थे. दिल्ली छोटा प्रदेश है और सबको टारगेट दिया, पैसा बेहिसाब खर्चा किया, कार्यकर्ताओं के ऊपर झूठे मुकदमे डाले गए, वोटर लिस्ट में गड़बड़ी की जो महाराष्ट्र में. ये सब चीज़ें महाराष्ट्र में हुई और बीजेपी महाराष्ट्र में चुनाव जीत गई. हम नाम दिया है महाराष्ट्र पैटर्न. यही महाराष्ट्र पैटर्न दिल्ली में हो गया, लागू हो गया भाजपा की तरफ. चुनाव हार गए हैं, बीजेपी जीत गई है, ये सच है, लेकिन ये शानदार जीत नहीं है. ये जीत के पीछे जो कालाकांडी की है जनता को भी पता है, लेकिन जो जीता है वो सिकंदर. तो आप जीते हैं, ये लोग नाचेंगे, दंगा करेंगे, मज़ा करेंगे, मज़े लेंगे, देख लेंगे. केजरीवाल जी ने 10 साल अच्छा काम किया था, उनकी सरकार ने भी अच्छा काम किया था. सबको जेल में डाला गया, सबको बदनाम किया. ये उनका एक हथियार है कि बदनाम करो. हमको भी किया महाराष्ट्र में सब. लेकिन अब केजरीवाल जी जहाँ से शुरू किया था राजनीति वहाँ वापस पहुँच गए. अपोजिशन काम करेंगे, लड़ने वाले नेता है. चलिए, देवेंद्र फडणवीस ने आरोप किया है, चुनाव के दिन प्रधानमंत्री, जैसे आपने पहले की थी, महाकुंभ गए थे और कहीं ना कहीं PR स्ट्रेटेजी का. देखिए, ये बीजेपी की स्ट्रैटेजी होती है. मोदी जी वोटिंग के दिन वो मंदिर में जाते हैं, पूजा अर्चा में बैठते हैं, कभी पशुपतिनाथ जाते हैं, कभी केदारनाथ की गुफा में बैठते हैं, कभी कन्याकुमारी के मंदिर में जाते हैं, कभी कुंभ में जाते हैं. ये उनकी एक स्ट्रैटेजी है. वो उस हिसाब से पूरा चुनाव का कार्यक्रम बना लेते हैं. इस बार भी हो गया दिल्ली में. अब इस प्रकार से काम करने वाले जो लोग हैं, ये एक तानाशाही की परंपरा नई तरीके से चल रही है और हमको लड़ना पड़ेगा. हम ये लड़ाई आधी अधूरी नहीं छोड़ सकते. ये लड़ाई देश बचाने की है, लोकतंत्र की है, और लोकतंत्र में सबसे बड़ी जिम्मेदारी होती है अपोजिशन. विपक्ष होता है, उनकी जिम्मेदारी सबसे बड़ी होती है. और हम ये मानने को तैयार है, दिल्ली हो या महाराष्ट्र हो, भारतीय जनता पार्टी ने विजय खींच कर लाया है और हमको हराया है. तो हमको अब जो हमारी जिम्मेदारी है राष्ट्र के प्रति, लोकतंत्र के प्रति, हमको निभानी पड़ेगी. थैंक यू.